मान्य श्री आशुतोष दादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री काकासाहेब कोयटे, आजच्या या कॉर्नर सभेचे अध्यक्ष मान्य श्री हाजी लतीफभाई कुरेशी व सन्मान्य व्यासपीठ दादा, ही कॉर्नर सभा नसून ही येणाऱ्या 21 तारखेची ही विजयी सभाच आहे. कारण की आपण बघतोय कोपरगाव शहरामध्ये जितक्या सभा झाले, या सभेने त्या सर्वांचा रेकॉर्ड तोडलेला आहे. हिला कॉर्नर सभा म्हणताच येणार नाही. तरी आपण बघतोय तर दादा जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून या कोपरगाव शहरामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. त्यामध्ये मागील 6 वर्षापासून दादा आमदार झाले त्यानंतर जवळजवळ 4000 कोटींचा निधी या कोपरगाव तालुक्यासाठी आला आणि त्यात आपलाही भाग होता. संजयनगर असेल, सुभाषनगर असेल, सुभाषनगर भागातील जे काही काम आहे, काँक्रिटीकरणाचे असेल, बंदिस्त गटरीचे असेल, पेवर ब्लॉकचे असेल, हे सर्व काम दादांच्या निधीतून झाले. आयशा कॉलनीतले काम असेल, आपल्या संजयनगर भागातील जितके काँक्रिटीकरण झाले, बंदिस्त गटरी झाल्या, हे सर्व काम दादांच्या निधीतून झालेलं आहे. काही लोक सांगतायत तर आम्ही नगरसेवक असताना आम्ही कामं केले, परंतु आम्हाला त्यांना आव्हान आहे, तुम्ही काय काम केलं ते येऊन आम्हाला सांगा, आम्ही येतो आणि आम्ही दादांच्या निधीतून जे 4 वर्षाचे काम केले या संजयनगर सुभाषनगर भागात, हे तुमच्यापेक्षा 100 पटीने जास्त काम केलेले. या संजयनगर भागामध्ये दादांच्या निधीतून चर्मकार समाजाला सभागृहासाठी आणि भिंतीसाठी 10 लाखाचे निधी आले. वडार समाजासाठी 10 लाखाचा निधी आला. मुस्लिम समाजाची मस्जिद आहे, मस्जिदसाठी 10 लाखाचा निधी आला. तसंच प्रभाग क्रमांक 8 मध्ये दादांच्या निधीतून जवळजवळ 3 ते 4 कोटींचे कामं झालेत आणि भविष्यातही आता दोन्ही वार्डासाठी 1-1 कोटीचा निधी मंजूर आहे. त्याचे कामं सुद्धा पडलेले आहे. इलेक्शन झाल्यानंतर त्यांचे कामं होणार आहे, ज्यामध्ये सौरव हॉटेलपासून तर खंदक नाल्यापर्यंतचा रस्ता आहे व विविध काँक्रिटीकरण आहे. संजयनगर भागामध्ये पण बरेचसे कामं आहेत. आपण बघू दादांच्या निधीतून जे आपल्याला दिसणारे काम आहे, त्यामध्ये आपण ज्या रस्त्यावर बसलोय, हा बैल बाजारचा रस्ता, हे काम दादांच्या निधीतून झालेले. आपल्या मागून जो धारणगाव रस्ता जातोय, त्याचप्रमाणे राम मंदिरचा रस्ता, गुरुद्वार रोड, गांधीनगर रोड, एच.जी. शाळेपासून तर छत्रपती संभाजी महाराज सर्कलपर्यंतचा रोड, येवला रोड, निवारा रोड, हे सर्वचे सर्व कामे हे दादांच्या निधीतून झालेले आहेत. 2019 पूर्वी या कोपरगाव शहराची जी ओळख धुळगाव होती, ही ओळख दादांनी त्यांच्या निधी देऊन ती धुळगाव ही ओळख मिटवलेली आहे. आणि आज आपलं कोपरगाव शहर हे श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, येवला असेल, वैजापूर असेल, यांच्या बरोबरीने येतोय. याचं एकमेव कारण फक्त दादा आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ही विकासाची गंगा अशीच चालू ठेवायची असेल तर आपल्याला दादांच्या विचाराचे नगरसेवक आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे काकासाहेब कोयटे आहे, यांचं काम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. असं एकही घर इथं आपल्या संजयनगर सुभाषनगरमध्ये भेटणार नाही का जे काकासाहेब कोयटेंना ओळखत नाही. काकासाहेबांची कामं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याचशांनी सांगितले, काय काय कामं केले आहेत ते, मला आता त्यावर जास्त बोलायची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या 9 नंबरमध्ये दादांचे उमेदवार दिलेले आहेत. सागर आयर असतील, फडेमावशी असतील, ते दोन्ही सागर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे तर ज्यावेळेस दोन्ही सागर एकत्र येतात त्यावेळेस तो महासागर निर्माण होतो. आणि असाच महासागरासारखा विकास आपल्या या वार्डामध्ये होणार आहे. आणि त्याचप्रमाणे वार्ड नंबर 8 मध्ये अर्जुन भाऊ आणि इम्तियाज भाई, आता जसं महाभारतामध्ये अर्जुनाने जी विजय प्राप्त केला होता, आम्ही त्यांचे सारथी झालेलो आहोत आणि त्यांना हा विजय नक्कीच मिळवणार आहे. आणि इम्तियाज भाई आपल्या भागातीलच आहे. लहानपणापासून आपण बघतो इम्तियाज भाईला, आणि इम्तियाज भाई म्हणजे आम्ही सर्वच नगरसेवक झाल्यासारखं आम्हाला जाणवणार आहे. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, बोलायचं भरपूर होतं, दादांचे जे कामं आपल्या भागात झालेले आहे, इम्तियाज भाई सांगितलं दिसणारा नगरसेवक द्या आपल्याला, तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. तर जसं आपण बघतोय इम्तियाज भाई नेहमी आपल्या संपर्कात राहतील, त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यायचंय. एक उदाहरण देतो फक्त दादा, एक आपल्याच भागामध्ये
एका मावशीच्या घरामध्ये एक मांजरीला काही पिलांनी जन्म दिला आणि जन्म दिल्या त्या मांजरीचे पिल्लं बोलायला लागले, भैयाचे उमेदवार निवडून येतील, भैयाचे उमेदवार निवडून येतील. ही गोष्ट त्यांना माहीत पडली. त्यांनी त्यांच्या काही बगल वाच्यांना तिथं पाठवलं आणि जा म्हणे बघून या ही गोष्ट खरी आहे का. मग ते त्या मावशीकडे गेले. म्हणे आम्हाला असं कळलं का इथं तुमच्या मांजरीला पिल्लं झाले, ते म्हणताय का भैयाचे उमेदवार निवडून येतील. ती मांजर पडली, ते पिल्ले जाऊन विचारा. मग ते गेले त्या पिल्लाजवळ आणि त्या पिल्लांना विचारलं कोण निवडून येईल. मग ते पिल्लं बोलायला लागले आशुतोष दादांचे उमेदवार निवडून येतील, आशुतोष दादांचे उमेदवार निवडून येतील. मग त्यांनी त्या मावशींना विचारलं हे असं काय झालं. तर मग त्या मावशी त्या बगल बच्चांना म्हणाले, अरे भजन बाबांनो, त्यावेळेस त्यांचे डोळे बंद होते, परंतु आता त्यांचे डोळे उघडलेले आहे आणि त्यांना आता समजलेलं आहे का या भागातील आपल्या कोपरगावचा जे विकास आहे हे फक्त आशुतोष दादाचेच उमेदवार करू शकतात. तर त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कोपरगाव शहरातील जनतेचे डोळे आता उघडलेले आहे आणि तुम्ही जे उमेदवार दिलेले आहे हे सर्व 31 उमेदवार आता निवडून येणार आहे. आता दादांना बोलायचं आहे तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो का येत्या 20 तारखेला ज्या ठिकाणी घड्याळ दिसतील त्याच्या समोरचं बटन दाबा आणि दादांनी दिलेले सर्व उमेदवार निवडून द्या. इतकं बोलतो थांबतो. जय हिंद. जय यानंतर